सर्वपक्ष शिष्टमंडळ आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार। शिष्टमंडळ 1 नोव्हेंबरला निघणाऱ्या मोर्चाबाबत चर्चा करणार। आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार। बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह विविध खात्यांचे मंत्री उपस्थित राहणार। मनसेच्या 1 तारखेच्या मोर्चासंदर्भात आज प्रमुख नेत्यांची शिवतीर्थवर बैठक। 1 नोव्हेंबरच्या मोर्चामध्ये मतदारांचा रोष दिसू द्या, आयोगाचा भोंगळ कारभार पारदर्शकपणे तरुणांच्या समोर मांडा, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। लंडनमधून आलेली बाघनखं आजपासून कोल्हापूरमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत। कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी बाघनखं पाहता येणार। नागपूर महापालिकेचे आरक्षण सोडत 11 नोव्हेंबरला काढण्यात येणार। 2 जानेवारीला जाहीर होणार अंतिम आरक्षण। नांदेडमध्ये घरकुल लाभार्थ्यांकडून पैसे घेतल्याचा प्रकार समोर। पैसे घेतल्याची इंजिनियर आणि ऑपरेटरनं आमदार राजेश पवारांसमोर दिली कबुली। नांदेडहून मुंबई गोव्यासाठी विमानसेवा सुरू होणार। 15 नोव्हेंबरपासून विमानसेवा दररोज सुरू होणार। नांदेडहून याआधी दिल्ली, अहमदाबाद, पुणे, बंगळुरू या शहरांमध्ये विमानसेवा सुरू होती। नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांकडून फलटणमधील पीडित महिला डॉक्टरला श्रद्धांजली। कॅन्डल मार्च काढत डॉक्टरांनी वाहिली श्रद्धांजली। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा। किनारपट्टी भागात उंच लाटा येण्याचा हवामान खात्याचा अंदाज। नांदेडमध्ये तहसीलदारांची गाडी फोडणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल। नांदेडच्या मुदखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल।